तर मुसळधार पावसामुळे किल्ले रायगडाकडे जाणारा रस्ता खचलाय। मध्यरात्रीपासून रायगडमध्ये पावसाने चांगला जोर धरलाय आणि रस्ता खचल्यानंतर वाहतूक पोलिसांनी रायगडकडे जाणारी वाहतूक थांबवली आहे। मोठ्या प्रमाणात रस्ता खचलेला आपल्याला पाहायला मिळतोय। इकडे संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये एकदा पाऊस सुरू झाला की जोरदार पाऊस आणि त्यामुळे वाहणारे धबधबे असं नयनरम्य दृश्य खरतर निर्माण होतं। मात्र हा आधीच आलेला पाऊस आणि त्यातच रस्ते खचलेले आहेत। अक्षरशः मोठाली भगदाड या किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याला पडली आहेत आणि त्यामुळे पूर्ण या मार्गावरची वाहतूक ही सध्या बंद करावी लागली आहे। किल्ल्याकडे जाणारा पूर्ण रस्ताच बंद करून टाकलेला आहे। ही दृश्य अतिशय बोलकी आहे, ज्याच्यामध्ये स्पष्टपणे मोठाली भगदाड पडलेली रस्त्याला पाहायला मिळतात। हे दोन मोठाले भगदाड आहेत। रस्ता खचलेला आहे या भागातला। नुकताच नवीन केलेल्या रस्त्याला हे दोन मोठाले खड्डे पडलेत। अर्थातच निसर्गाचा हा जोर आहे। प्रचंड पाऊस आणि संततधार पावसाची रात्रीपासून असल्यामुळे या भागात हे धबधबे सुद्धा प्रवाहित झालेले पाहायला मिळतात आणि त्यामुळे खालच्या बाजूने जमीन धसतीये, तसंच माती दगड हे खचले जात आहेत आणि म्हणून रस्ता देखील खचलाय। सध्या वाहतूक पूर्णपणे बंद करावी लागलेली आहे। अधिक माहिती घेऊयात, मेहबूब जमादार आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मेहबूब, रस्ता खचलेला पाहायला मिळतोय, आता दुरुस्तीचं काम थोडंसं अवघड दिसतंय, किती काय रस्ता बंद राहणार, काय अधिक माहिती? साधारण कालपासून जो रायगड जिल्ह्यामध्ये भरमसाठ जोरदार पाऊस पडतोय। महाड असल, पोलादपूर असल, पेण असल, उरण, खालापूर या ठिकाणी जोरदार पाऊस कालपासून सुरू आहे। रात्री थोडा वेळ उसंत घेतली होती, पण ह्या सगळ्या पावसाचा जो इम्पॅक्ट पडलेला आहे तो मात्र नुकताच बनवलेला हा जो रायगड किल्ला रोड आहे, म्हणजे महाड येथून नातेकिंडीतून जो रायगड किल्ल्यावर जो रोड जातो व मुख्य रस्ता आहे हा रायगड किल्ल्यावर जाणारा, हा ह्याचं आता सध्या कामही चालू आहे। काही ठिकाणी या भागात म्हणजे काही भागात या रस्त्याचं काम चालू आहे, परंतु पावसाळ्यामध्ये ते ऐनवेळी काम थांबवलेलं आहे व काही ठिकाणी मात्र काम पूर्ण झालं। गेले 1.5 वर्ष हे काम चालू होतं रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून। परंतु जो पाऊस डोंगर माथ्यावरून जो पाऊस पडतोय, रायगड किल्ला हा पूर्ण उंचावर असलेला किल्ला असून पूर्ण रायगड किल्ल्याच्या डोंगर माथ्यावरून व परिसरातील डोंगर माथ्यावरून महाडमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी येतं, धबधबे मोठ्या प्रमाणात वाहतात व याच कोंदर या ठिकाणी असलेल्या या धबधब्यामुळे पूर्ण हा जो नवीन रोड आहे, जो रायगड किल्ल्यावर जाणारा नवीन रोड बनवण्यात आला होता, हा पूर्णपणे खचलेला आहे व आता जो जोरदार पाऊस दिवसभरही चालू राहणार आहे, कारण तशी शक्यता आता वर्तवलेली आहे हवामान खात्याने सुद्धा। त्यामुळे आज दिवसभर हे रस्ता दुरुस्त करण्यात अडचण निर्माण होणार आहे। फक्त एवढंच आहे की ज्या ठिकाणी हा रस्ता खचलेला आहे किंवा ज्या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत त्या ठिकाणी फक्त खडी टाकून रस्त्याचा फक्त खड्डा बुजवला जाऊ शकतो, परंतु खचलेला रस्ता मात्र दुरुस्त करण्यात मात्र जवळजवळ आठवडाभर जाण्याची शक्यता आहे व काही वेळातच आता या ठिकाणी PWD असल व रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून रस्त्याचे पडलेले जे खड्डे आहेत ना ते बुजवण्याचं काम लवकरच हाती घेण्यात येईल। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मेहबूब। तर सध्या रस्ता दुरुस्तीचं काम हाती घेतलं तरी सुद्धा हे खड्डे पडतच राहणार आहेत आणि त्याचा अर्थातच फटका बसणार आहे आणि त्यामुळे रस्ता काही काळासाठी आता हा बंदच असेल।